पोहे आपण नेहमीच करतो, पण त्या पोह्यापासून ना इतके छान क्रिस्पी व्हेजिटेबलनी भरलेला असा नाश्ता आपण बनवू शकतो. म्हणजे रोज रोज जर पोहे खायचा कंटाळा आला असेल तर त्याच पोह्यापासून ना इतका छान क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनला जाऊ शकतो. तर आज मी फक्त 1 वाटी पोह्यापासून, अर्धी वाटी रव्यापासून इतका छान मस्त नाश्ता बनवलेला आहे. तुम्ही एकदा करून बघा, सगळेजण आवडीने खातात. आणि हा नाश्ता जर एकदा तुम्ही करून खाल्ला ना तर नेहमी तुम्ही हाच नाश्ता करून खाता. पोहे करणं ते विसरून जातात, इतका छान लागतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान नाश्ता आहे, कारण याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाज्या. तर बघू शकता मस्त असा हा पोह्याचा नाश्ता तयार झालेला आहे. याला पोहा कटलेटसुद्धा बोललं जातं. हे बघू शकता मस्तपैकी असा रवा वगैरे टाकून छान असा हा नाश्ता बनवलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आजची रेसिपी आवडली तर करून नक्की बघा, लाईक करा. असेच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला बघून घेऊया. तर इकडे मी फक्त 1 वाटी पोहे घेतलेत, पाहू शकता. आणि याला ना पहिलं स्वच्छ मी धुवून घेते. हे असं थोडंसं पाणी टाकून मस्त आपलं हे पोहे धुवायचे. मग नंतर वाटीमध्ये एका काढून थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून याला नरम सॉफ्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं. साईडला थोडा वेळ भिजत ठेवायचं. त्यानंतर मी इकडं भरपूर साऱ्या भाज्या व्हेजिटेबल बारीक चिरून घेतल्यात. शिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर, फरसबी, जे पण तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे बारीक चिरून घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी रवा, बस पोहा आणि रवा आणि थोड्या भाज्या याच्यापासूनच हा नाश्ता बनतो. आता हे अर्धी वाटी रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते. गरम पाणी साईडला तापत ठेवायचं. हे असं गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं. थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. म्हणजे काय होतं, रवा चांगला फुलला जाईल, शिजला जाईल आणि नरम सॉफ्ट पडला जातो. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी इकडे वापरायचं. हे बघा आता थोडा वेळ ह्या गरम पाण्यामध्ये रव्याला असं शिजून द्यायचं. म्हणजे चांगली याला वाफ भेटते आणि फुलला जातो आणि सगळा रव्याचा कच्चापणा निघून जाईल. त्यामुळे इकडे गरम पाणी वापरले. आता याला थोडा वेळ द्यायचं. पोह्यामध्ये सुद्धा आपण पाणी टाकून ठेवून दिले, म्हणजे दोन्ही साहित्य चांगले फुलून निघतील, नरम सॉफ्ट होतील. जरा साईडला ठेवून घेऊया आणि 5 मिनिटांनी चेक करूया. थोडंसं लाल तिखट वापरायचं आहे. आता 5 मिनटं झालेत, आपण पोहे चेक करूया. हे बघा आता पोह्यामधलं ना जितकं पण मी पाणी असं वरून टाकलं होतं आणि ते सगळं सुकून गेले. आणि पोह्याचं बघा असं कसा मॅश होतो आहे, अगदी नरम सॉफ्ट झालेत. म्हणजे आपण याला चोळून याचं पीठ तयार करू शकतो. असं नरम सॉफ्ट झालेत. पाणी टाकून ठेवून द्यायचं. मग असं पोहे छान भिजले जातात. आणि रवा पण पाहू शकता मस्त रव्यातलं पाणीसुद्धा सोकलं गेलेलं आहे आणि नरम सॉफ्ट आणि फुलला आहे हा आपला रवा. रव्याचा सगळा कच्चापणा निघून गेला आहे. हा रवा ह्या पोह्यामध्ये टाकून घ्यायचा. पोह्याचा हा खूप छान नाश्ता मी तुम्हाला दाखवते. फक्त 1 वाटी रवा आणि पोह्यापासूनच बनतो. काही जास्त साहित्य नाही, काही नाही. आता ह्या भाज्या जे बारीक चिरून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या. हे बघा थोड्याशा टाकायच्या, जास्त नाही टाकायच्या. ते मी इकडे थोड्या भाज्या चिरून टाकल्यात. थोडं लाल तिखट टाकूया. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडं धना पावडर आणि चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. इथं मी थोडासा धना पावडर टाकला आहे, चांगले नाश्त्याला चव येईन आपल्या. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं साहित्य चोळून घ्यायचं, एकजीव करायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही जर रवा नसेल टाकत तर तुम्ही 1 बटाटा शिजलेला, पोह्यात ज्यावेळेस पोहा भिजून निघेल ना त्यावेळेस 1 बटाटा शिजलेला टाकून हे असं मिक्स करायचं, जर रवा वापरत नसेल तर. आता हे बघा किती छान पीठ तयार झालं का नाही, सगळं एकजीव झाले. पोहा, रवा, भाज्या, मसाले सगळे कसं एकजीव झाले आणि हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. मॅशर असेल तर त्याने सुद्धा असं मॅश करू शकता. मला जरा हाताने सोपं जातं आहे. हे बघा असे गोळे बनले, इतकं हे मॅश करायचं. बस याचे वडे बनवायचे तर आपल्याला, म्हणजे पोह्याची कटलेस. हे असं पीठ तयार झालं का नाही मस्त. चला आता आपण गरमागरम हे पोह्याची कटलेस तयार करूया. पॅन तापत ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून लगेचच आपण ह्याला फ्राय करूया. थोड्याशा तेलामध्ये मी हे सेट करते. पॅन तापत ठेवायचा, चांगला तापून घ्यायचा. थोडंसं तेल टाकायचं आणि मस्तपैकी असे हे पोह्याचे कटलेस फ्राय करायचे. तर इकडे मी 5 सेट केलेत. याला थोडा वेळ द्यायचा, अजिबात घाई करायची नाही, पलटी करायची. अगोदर असं चेक करायचं. हे बघा असं चेक करायचं, सुटलं गेलं की मगच पलटी करायची. आता मी याला पलटी करते. सगळी प्रोसेस हलक्या हाताने करायची, घाई अजिबात करायची नाही.
हे बघा सगळे मी पलटी केलेत आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे. पूर्णपणे भाज्या वगैरे किती छान फ्राय होतात आणि तेलसुद्धा आपण इकडे थोडंच वापरलेलं आहे. बस असं दोन्ही साईडून कडक झाले की मग टेन्शन नाही तुटायचं. सुरुवातीचा थोडा वेळ द्यायचा, आलटी पलटी करायच्या वेळेस थोडा वेळ घ्यायचा आणि मगच पलटी करायची. कारण की टाकल्या बॅटर कसं असतं, वडे कसे ओले असतात ना, ते चिपकलेले असते, त्यामुळे त्यांना लगेच पलटी नाही करायचं. हे बघा किती सुंदर क्रिस्पी कुरकुरीत असा हा पोह्याचे कटलेट्स आपले तयार होत आहेत. याला थोडा वेळ द्यायचा आणि आता तुम्ही थोडासा गॅस वाढवला म्हणजे मीडियम केला तरी हरकत नाही. जोपर्यंत ह्याच्यामध्ये छान असा रंग येत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं. खूप चांगला नाश्ता लागतो हा पोह्याचा. करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा तरी करून बघा. 1 वाटी पोहे आणि रवा हे तर आपल्याकडे असतंच असतं. बस थोड्याशा भाज्या कट करायच्या आणि झाला तयार नाश्ता. तर मस्त असं ह्याला असं पलटी करून घेऊया. झालेला आहे कुरकुरीत भाजून. आता हे काढून घेऊया एक एक कटलेट्स. बघा किती छान रंग आलाय ना, एकदम कुरकुरीत भाजलेले आहेत, कडक झालेले आहेत. हे सगळे काढून घ्यायचे ना, असा रंग चढेपर्यंत याला फ्राय करा. सगळे आपण एक एक करून टिश्यू पेपरवर काढून ठेवूया म्हणजे एक्स्ट्रा ऑइल सगळं निघून जाईल. आणि आता हे सगळे काढून झाले की अजून 2-4 ह्याच्यामध्ये सेट करते. तेल गरमच आहे त्यामुळे आता मी 2-4 इथं सेट केलेत. हे बघा आता हे सगळे तयार करायचे आणि आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. फक्त थोडा वेळ सुरुवातीला दिला की असं लगेच न तुटता पलटी होतात. बस ह्याला थोडा वेळ द्यायचा. दोन्ही बाजूनी चांगला रंग चढला की काढून घेऊया. हे असं प्रेस करून चांगलं याला शेकून घ्यायचं. स्लो गॅसवर कडक होईपर्यंत याला चांगलं फ्राय करून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता थंड करून घेतलेला आहे नाश्ता हा. तर हे आपले गरमागरम कुरकुरीत असे भाज्यांनी भरलेला पोह्याचा नाश्ता म्हणजेच पोहे कटलेट्स खूप छान लागतो. तुम्ही इकडे एक बटाटे शिजलेला सुद्धा वापरू शकता ज्यावेळेस आपण पोहे कुस्करून घेतो त्याच वेळेस. तर हे बघा किती मस्त झालाय का नाही, सुंदर असा हा पोह्या कटलेटचा नाश्ता. नेहमी आपण ते पोहेच करतो त्यापेक्षा ना त्या पोह्यापासून असं छान नाश्ता करून बघा. याच्यामध्ये भाज्या टाकल्यात ना त्यामुळं पौष्टिक आहे, हेल्दी आहे. कारण भरपूर साऱ्या आपण भाज्या याच्यामध्ये टाकू शकतो. लहान मुलांना नाश्त्यासाठी त्यांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही अशी बनवून देऊ शकता. सोबत केचप देऊ शकता म्हणजे बस त्यांना पौष्टिक असा नाश्ता तयार होईल आणि टिफिनसुद्धा तयार होईल. तर बघा किती छान झालाय का नाही, याची स्किन बघा किती कडक झाली आहे. हे असं फक्त भाजायचं, एवढं कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत छान भाजलं जातं. याला तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता. कोणी पाहुणे गेस्ट आले तर त्यांनासुद्धा असं बनवून देऊ शकता चहासोबत. हे बघा आतमध्ये किती रवा वगैरे सगळं शिजून निघलेलं आहे. पोहे वगैरे छान भाज्या शिजून निघलेल्या आहेत आणि हा क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता करून नक्की बघा. तर गरमागरम चहासोबत किंवा केचपसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. खूप भारी लागतो. आणि पोहे खाणं तर बघा तुम्ही एकदा करून बघा, विसरून जाता नेहमी हा नाश्ता करतानाच. तर मला तर खूप आवडतो. मला पोहे खायचा कंटाळा आला की मी हा नाश्ता तरी नक्की करते. तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. आणि इतका छान वाटला ना हा नाश्ता खाता वेळेस. क्रंचीपणा आहे, भाज्याचा एक सॉफ्टनेसपणा आहे आणि नरम सॉफ्ट जी स्टफिंग आहे ना ती खूप जाणवती. करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि पोह्यापासून तर हे पोहा कटलेट कसे वाटले नक्की सांगा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. आता मी हे घेते फिनिश. चहा वगैरे करून तुम्ही पण या सगळे खायला आणि असा नाश्ता करून बघा.